नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या हळदीवर घेणार आहोत दुसरा स्प्रे. त्यामध्ये सर्वात पहिले घेणार आहोत आपण 1261. 1261 एक विद्राव्य खत आहे. याचं प्रमाण आपण असं घेणार आहोत, 1 एकरसाठी 1 किलो. पूर्ण बकेटमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं. याने आपल्या हळदीचे सेल डिव्हिजन होते आणि आपल्या हळदीला जास्तीत जास्त फुटवे येतात. पूर्ण बकेटमध्ये घेऊन मिक्स करून घ्यायचं. डायरेक्ट टाकलं तर पूर्ण मिक्स होत नाही, बुडाला बसते. त्यामुळं बकेटमध्ये घेऊन पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर घेणार आहोत आपण किनॉल-फॉस. किनॉल-फॉस मावा, तुडतुडे, कंदमाशी, थ्रिप्स यासाठी प्रति लिटर 2 ml याप्रमाणे घेणार आहोत आपण किनॉल-फॉस. त्यासोबतच परत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. ॲझॉक्ट्रोबॅक्टेरिन आणि टेबिकोनाझोल घटक असलेले एक फंगिसाईड. हे फंगिसाईड अर्ली ब्राईटसाठी फार छान काम करतं. अर्ली ब्राईट म्हणजे लवकर येणारा करपा. त्याच्यासोबत आपल्याला अँटीबायोटिक म्हणून क्रिप्टोसायक्लिन घ्यावं लागेल. क्रिप्टोसायक्लिन प्रति पंप 2 पंपासाठी 1 पुडी या हिशोबाने घेणार आपण क्रिप्टोसायक्लिन. क्रिप्टोसायक्लिन घेणं गरजेचं आहे. हे एक अँटीबायोटिक आहे. यामुळे आपलं झाड ट्रेसमध्ये जाणार नाही. त्यासाठी पूर्ण एका बकेटमध्ये साईडला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. थोडं गरम पाणी करायचं. क्रिप्टोसायक्लिन हे डायरेक्ट मिक्स होत नाही. यासाठी पूर्ण बकेटमध्ये आपल्याला सेपरेट मिक्स करून घ्यायचं आणि ते पूर्ण द्रावण आपण आपल्या 200 लिटरच्या बॅलरमध्ये टाकून घ्यायचं. सर्वात महत्त्वाचं घेणार आहोत आपण आता, या पूर्ण द्रावणाला मिक्स करण्यासाठी घेणार आहोत आपण एक सिलिकॉन बेस स्टिकर. सिलिकॉन बेस स्टिकर घेणं खूप गरजेचं आहे. यानं आपल्या झाडाला पूर्ण औषध पसरते आणि पूर्ण द्रावण आपण मिक्स करून घेऊ. पंपाच्या साहाय्याने तुम्ही काडीच्या साहाय्याने कशाने मिक्स करू शकता. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स झाल्यावर चांगलं झाड पूर्ण ओलं होईल याची काळजी घ्यायची. पूर्ण झाड ओलं झालं पाहिजे. याने आपला लवकर येणारा करपा पूर्ण कंट्रोल होईल. लवकरच 3 महिन्यापर्यंत आपण आपल्या हळदीला काय काय नियोजन केलं हा व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.